हॅलो, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अजय सावंत, त्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती माननीय दत्ताजी कदम साहेब, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका, त्यानंतर व्यासपीठावरील सर्व संचालक, माझे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी, आज आपल्याला माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस आहे. प्रत्येक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीची सुट्टी दिली आहे. आजच्या या समारंभाच्या ठिकाणी आज सुट्टी असून सुद्धा तुम्ही सर्व विद्यार्थी आलेले आहेत आणि म्हणूनच तुमचं सर्वांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो. या पाठीमागचं कारण हे माहिती आहे की गेली अनेक वर्ष या शाळेमध्ये येऊन आपलं जे तन मन आणि धनाने या ठिकाणी आपल्या प्रती झिजत असणारी सर्व मंडळी आपल्यासाठी खास मुंबईवरून आलेली आहे. प्रत्येक व्यक्ती समाजाचं देणं लागतं या भावनेने सामाजिक व्रत घेऊन कार्य करणारी संस्था म्हणजे लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ. या मंडळाची स्थापना सन 1991 साली झाली आणि आपल्या विद्यालयाची स्थापना 7 जून 1992 झाली आहे. म्हणजेच आपल्या शाळेच्या वयापेक्षा मंडळाचं 1 वर्षांनी वय मोठं आहे. आणि या पूर्ण कारकिर्दीमध्ये मंडळाच्या स्थापनेपासून शाळेच्या सुरुवातीपासूनच आपल्या शाळेला सर्वोपकारी आपल्या ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाला सर्व आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल या सर्वांच्या दृष्टिकोनातून मदत करणारी संस्था म्हणजे या ठिकाणी ही उत्कर्ष मंडळ आहे. या मंडळाचं एक उदात्त धोरण आहे की आपण ज्या भावनेने मुंबईला गेलेलो आहे तो प्रमुख उद्दिष्ट साध्य करून आपल्या मध्ये जे आपण कमवलेलं आहे त्याला 1%, 2% जी रक्कम असेल ती आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत द्यावी. त्यामध्ये अनेक उपक्रम हे मंडळ राबवत असतो. प्रत्येक वर्षी आज धोधो पाऊस आहे. या मंडळाला येतानाही खूप त्रास झालेला आहे. जवळजवळ त्याचा आल्यानंतर या ठिकाणी मंडळाच्या सदस्यांनी पदाधिकारी सांगितले की जवळजवळ 16-17 तास त्यांचा या ठिकाणी प्रवास झालेला आहे आणि एवढा खडतर प्रवास करून योग्य वेळेत या ठिकाणी यापूर्वी वांजवळ्या शाळेला भेट देऊन या ठिकाणी मंडळ या ठिकाणी वेळेत जवळजवळ आपल्या ठिकाणी पोहोचलेला आहे. म्हणजे या मंडळाचं तत्परता सेवा ही एक ध्येय आहे, धोरण आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या समाजाला तळागाळामध्ये शिक्षणासाठी प्रेरणा द्यावी हे मूळ उद्दिष्ट आहे. आणि या मूळ उद्दिष्टानुसार या ठिकाणी मंडळाचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये सरचिटणीस आहेत मधुकर पवार साहेब, त्यानंतर प्रशांत साळुंके साहेब, नंतर शंकर सुरे साहेब, ॲडव्होकेट अश्विनी मदन साहेब, विशाखा चव्हाण मॅडम, रीना भाताडे मॅडम, त्यानंतर डॉक्टर सुहास हळदकर हे सर्व सदस्य या ठिकाणी आपला अमूल्य वेळ आहे तो या ठिकाणी देऊन तुमच्यासाठी आलेला आहे. प्रथमतः या ठिकाणी शाळेच्या वतीने त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी आजचा हा जो छोटेखानी कार्यक्रम आहे या छोटेखानी कार्यक्रमासाठी आमच्या ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय सुरेश दादा शिंदे यांना विनंती करतो की या आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं.